विकास। महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे। भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 991 गावांपैकी 8 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती। स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली आहे। कर्दे गावातील ग्रामस्थांचे पुरस्कार घेऊन आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले। रत्नागिरीच्या किनारपट्टीवर असलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्र किनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे। हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे आणि यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल असा विश्वास सरपंच सचिन तोडणकर यांनी व्यक्त केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला। भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली। या स्पर्धेत सहभागी झालेल्या 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 991 गावांपैकी 8 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली। स्थानिक अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नासाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली। रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्र किनारे, पांढरी वाळू, नयनरम्य परिसर यामुळे पर्यटनाला आकर्षित करीत आहे। हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे। यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे। कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण, शाश्वत विकासाच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे। गावाच्या पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत। शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावच्या प्रयत्नाचे स्थानिक पर्यावरण संस्कृती जतन करण्याचा त्याची वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो। धन्यवाद। सन 2023 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि त्यांच्या भागातील पर्यटनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावांच्या प्रयत्नांना मान्यता देणे हा आहे। सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धन, समुदाय आधारित पर्यटन आणि शाश्वत विकास यांसारख्या क्षेत्रातील त्यांच्या उपक्रमांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली आहे। कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांसाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली। गावाने पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहे। शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावाच्या प्रयत्नांची आणि स्थानिक पर्यावरण आणि संस्कृती जतन करण्याच्या त्याच्या कटिबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो। ग्रामं सुखं समृद्धिं च सर्वतो योजयेत प्रिये वर्धते सुखदं तत्र सर्वाः प्रीतिरयं भवेत्। These shlokas celebrate the harmonious, prosperous and joyful life in a village, highlighting its significance as a source of contentment and well-being. The Karde village, a tranquil gem in Dapoli, Ratnagiri, which is known as the Bhumi of Bharat Ratna. Karde village stands as a testament to the rustic charm and tranquil beauty of rural India. Situated along the picturesque Konkan coast, Karde is renowned for its pristine beaches, lush greenery, and warm hospitality, making it a favored destination for travelers seeking a peaceful retreat away from the hustle and bustle of the city life. One of the primary attractions of Karde village is its stunning coastal line, adorned with golden sands and fringed by swaying coconut palms. Beyond its natural beauty, Karde village boasts a rich cultural heritage deeply rooted in the tradition of the Konkan region. The warmth and hospitality of the villagers further enhance the cultural experience, offering visitors a glimpse into the authentic rural lifestyle of Maharashtra. For the adventurous souls, Karde offers ample opportunities for exploration and adventure. One can embark on nature trails through lush forest, go trekking in the nearby hills, or indulge in water sports such as parasailing, banana boat rides, and jet ski. The village is also paradise for bird watchers and nature enthusiasts. Seafood lovers are in for a treat as the village is renowned for its fresh catch of fish, crabs, and prawns, prepared in traditional Konkani style with aromatic spices and coconut milk.
Sweet modak is famous dessert offered everywhere in the village along with the desi ghee. Local vegetables like colocasia curry, tender cashew nut curry, lablab usri, kothimir vadi and puran poli are signature dishes of the village Karde. Accommodation options in Karde village range from cozy beach resorts and guest houses to homestays with warm hospitality offered by local families. Karde village can ensure economic sustainability by promoting local entrepreneurship and fostering diverse economic activities. This can include supporting traditional industries like fishing, agriculture, and value addition like toddy, while also encouraging sustainable tourism ventures. Initiatives such as providing training and access to microfinance for local entrepreneurs can help stimulate economic growth within the village. ग्रामो देवतया पूर्णः सुखशान्तिः परिष्कृतः स्थानं सुखस्य धर्मस्य सुखायैव न संशयः. The village filled with divinity, happiness and tranquility, where virtues are well established, is indeed a place of joy. Thank you. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा, तुझे माँ पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.